सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. शिवसूत्रातील शाक्तोपायाची सूत्रे आपण अभ्यासत आहोत. शाक्तोपायाचं 10वं सूत्र आहे विद्यासंहारे तदुत्थ स्वप्नदर्शनम. सर्व काही शिवच आहे हे ज्ञान सतत वास्तवात राहिले पाहिजे. कधीही त्याचे विस्मरण व्हायला नको. पण या ज्ञानाचा जर संहार झाला तर कोणता परिणाम होतो? हा जो भेदमय प्रपंच आहे अशा भेदमय असणाऱ्या विकल्परूपी प्रपंचाचे दर्शन त्याला होते. मग जरी तो ज्ञानी योगी का असेना त्याला भेदमय प्रपंचाचे पुन्हा दर्शन होते. वास्तविक हा अनुभव यायला नको पण येतो. योगी जो असतो त्याचा वास्तवात वासनाक्षय झालेला असतो. त्याला जरी वासना पुरवणाऱ्या वस्तू विषयांचा लाभ झाला तरी तो उन्मत्त होत नाही, मत्त होत नाही. ते वैभव सामान्य माणसासारखे त्याच्या डोक्यात जात नाही. जे अनित्य भोग आहेत त्यामध्ये योगी कधीही पडणार नाही. त्याला जर हे ज्ञान सतत असले की सर्व काही शिवच आहे तर त्याला एक प्रकारची अविचल स्थिती प्राप्त होते. कशाचेच काही वाटत नाही, वैभवाचे नाही, सुखाचे नाही. स्वप्नात सुद्धा त्याला अशा लौकिक जड क्षणभंगूर वस्तूंचे भान होत नाही. तोच योगी म्हटला पाहिजे की ज्याला स्वतःची इच्छा नाही. ज्याला गुरुची इच्छा कळली आहे, परमेश्वराची इच्छा कळली आहे, तो स्वतःची इच्छा कशाला ठेवील? जेव्हा अज्ञानी दृष्टी असते तेव्हा स्वतःची इच्छा असते. नाहीतर हे सर्व शिवच आहे, शिवाहून भिन्न काही नाही. आपणही जर शिवाहून भिन्न नाही तर स्वतःची इच्छा नसणारच. तेव्हा सर्व काही शिव आहे हे ज्ञान सतत स्मरणात राहावं लागतं. त्याचं विस्मरण झालं तर योगी पुन्हा भेदाच्या विकल्पाच्या संसारात ढकलला जातो. अशा प्रकारे शाक्तोपायाची 10 सूत्रे आपण अभ्यासली. शाक्तोपायाचा समारोप करताना सर्व सूत्रांचा आपण गोषवारा पाहूया. शाक्तोपायात मुख्य भर कशावर दिलाय तर मंत्रावर. मंत्रातील सामर्थ्याचा विस्तार करून शक्तीपर्यंत पोहोचायचे तर सतत मंत्र जपला पाहिजे. तो कसा जपायचा? मनाने नाही तर चित्ताने जपायचा. चित्तम मंत्र सतत जपायचा. परमेश्वर प्राप्तीचं ध्येय साध्य होईपर्यंत जपायचा. प्रयत्न साधक शिव आणि मी, गुरु आणि मी वेगळा नाही या रहस्याची जाणीव ठेवून जपायचा. विद्या शरीर सत्ता मंत्र रहस्यम. शिवापर्यंत पोहोचण्याच्या मार्गात काही सिद्धी प्राप्त झाल्या तर त्या क्षुद्र सिद्धी दूर सारता आल्या पाहिजेत. हे सांगतंय गर्भे चित्त विकास अविशिष्ट विद्या स्वप्न. अशा प्रकारे साधना करत करत कुंडलिनी कुठेही न अडकता शिवापर्यंत गेली तर खेचरी मुद्रा म्हणजे आत्मानंदाचं उधाण शिवावस्था प्राप्त होईल. हे सांगतंय विद्या समुत्थाने स्वाभाविके खेचरी शिवावस्था हे सूत्र. यासाठी सर्वप्रथम मंत्र सामर्थ्य प्राप्त केले पाहिजे आणि त्यासाठी उपाय एकच. कोणता? गुरु उपाय. गुरु संतुष्ट झाला की त्यांनी दिलेल्या मंत्रातील अक्षरांचा समुदायाचा बोध होतो. मातृका चक्र संबोध. हा बोध झाल्यावरही शिवाशी तादात्म्य पावण्याच्या आड काय येते तर आपली अशुद्धी आणि म्हणूनच त्याचीच योगाग्नीत आहुती द्यायची. शरीरम हवी. अशा प्रकारे शुद्ध झालेल्या शरीराचे मग अन्न काय असतं तर आत्मज्ञान. ज्ञानम अन्नम. या सर्व प्रवासात सर्व काही शिव आहे हे ज्ञान सतत स्मरणात राहावं लागतं. पण जर त्याचं विस्मरण झालं तर काय होतं की तो योगी पुन्हा भेदाच्या विकल्पाच्या प्रपंचात ढकलला जातो. विद्या संहारे तदुत्थ स्वप्न दर्शनम.
अशा प्रकारे आपण शाक्तोपाय ह्याची 10 सूत्रे पाहिली. तेव्हा शाक्तोपाय म्हणजे शक्तीशी संयोग घडवून आणण्याचा उपाय. ह्या शक्तीच्या आधारे किंवा शक्तीचा हात धरून शिवापर्यंत जायचं. पण हेही जमत नसेल तर तिसरा उपाय सांगतात, तो आणवोपाय. सद्गुरुनाथ महाराज की जय.